न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, यह है एमएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएस न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ शुभांगी। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। कल्याण में एमएनएस स्टेशन पर्यावरण में हड़ताल। कल्याण रेलवे स्टेशन एएनसीसी मनसे की हड़ताल। इस बार फेरी वालों को बेदखल कर दिया गया, उनका सामान फेंक दिया गया। स्टेशन मास्टर को उपहार स्वरूप चूड़ियां दी गई। यही वजह है कि कल्याण रेलवे स्टेशन पर सोमवार की सुबह एक युवती के साथ छेड़खानी की गई, इसलिए महिला यात्री में भय का माहौल है। थाना क्षेत्र में भिखारियों, आवारा और शराबियों की समस्या ने एक बार फिर सिर उठा लिया। इस घटना से मनसे आक्रामक मुद्रा में स्टेशन पहुंचे। इस समय स्टेशन मास्टर का कार्यालय स्थापित किया गया था। महिला कार्यकर्ताओं ने स्टेशन मास्टर को चूड़ियां भेंटकर शेष रोष जताया। इस समय ऐसी घटनाओं से बचने के लिए स्टेशन परिसर को खाली करने की मांग की गई थी। मनसे को लिखित गारंटी दी गई। प्रशासन ने कहा कि 15 दिन में उचित कार्रवाई की जाएगी, इसलिए मनसे ठिया आंदोलन वापस लेगी। लेकिन 16वें दिन भी स्थिति ऐसी ही रही तो चेतावनी दी गई कि मनसे एक्शन मोड में जवाब देगी। सर्वप्रथम मी ह्या रेल्वे प्रशासनाचे एरिया ऑफिसर आहे त्यांचा निषेध करतोय की जो सकाळी घडलेला प्रकार त्यांना माहिती सुद्धा नव्हता। जेव्हा आम्ही इथं आल्यानंतर त्यांच्या ऑफिसरने त्यांना सांगितलं, म्हणून मी सर्वप्रथम त्यांचा निषेध करतोय। आज आम्ही ज्या महिलेला सकाळी ज्या गर्दुल्यांनी विपरीत प्रकार घडलं त्याच्या निषेधात आम्ही ह्या रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथं आलो होतो। आज रेल्वे प्रशासनाने आम्हाला रायटिंगमध्ये लिहिलं आहे की 15 दिवसाच्या आत आम्ही संपूर्ण रेल्वे परिसर गर्दुला मुक्त, फेरीवाला परिसर पूर्ण मुक्त करून देऊ। जर 15 दिवसाच्या आत ह्या लोकांनी गर्दुला मुक्त स्टेशन परिसर केलं नाही तर 16व्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माणचे जे सैनिक आहेत हे पूर्ण मुक्त करून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण त्यांना सांगतो, तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतोय, याच्या पुढं जर आमच्या आई बहिणीला जर छेडण्याचा प्रकार केला तर त्यांचे हात पाय तोडल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण गप्प बसणार नाही। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। नासिक तमाशा लोक कलाकारी गिर से मिलेंगे और समीक्षा करेंगे। रणनीतिक रूप से क्या किया जा सकता है, विनय सहस्त्रबुद्धे। दोबारा समीक्षा के लिए आज नासिक में बैठक हुई। वन मंत्री सुधीर मुनगंटीवार द्वारा नियुक्त समिति में 11 सदस्य कमेटी सदस्य गिरीश प्रभु ने, नामदेव कामले, सूरज बाहुलकर, बाबा नंद पवार, जगन्नाथ थेली, गजेंद्र अहिरे, मिलिंद लेले मौजूद रहे। कौशल ईमानदार, दीपक करंजीकर, संध्या कुरे अनुपस्थित। महाराष्ट्र के सभी हिस्सों में जाए और संदर्भों की जांच करे। मिलन के चश्मे लोक कलाकारी कर हर समीक्षा करना चाहते हैं। रणनीतिक रूप से किया जा सकता है। दिसंबर में बनी कमेटी मार्च में चुनी गई। अब सब कमेटी बनेगी और अक्टूबर तक सरकार को रिपोर्ट सौंपेगी। सुझाव का अध्ययन और सिफारिश की जाएगी। हमारे द्वारा नीति तय की जाएंगी। सरकार चाहे कोई भी हो, काम प्रभावित नहीं होगा और सरकार दृढ़ है। नाशिक मध्ये चांगले आर्किटेक्ट आहेत। खरं तर एक गोष्ट आम्ही सुचवू शकतो, कारण ही खाजगी प्रॉपर्टी आहे, त्याचा ताबा घेणं हे शासनाला शक्य आहे का, त्याच्या किमती देणं शक्य आहे का, हा फार मोठा विषय आहे। पण मी एक अगदी बेसिक अपेक्षा तुमच्याकडून करतो, नाशिककरांकडून। आणि नाशिककर असं नाही, पुण्यामध्ये वाडे होते ते सगळे नष्ट झालेले आहेत। आज पुण्यामध्ये फक्त एक वाडा आहे जो जतन केलेला आहे। नाशिक मधले अनेक वाडे मी बघितले, शिवाजी तुपे इथले चित्रकार, त्याच्यामुळे मी अनेक ठिकाणी गेलेलो आहे, अनेक वाड्यांमध्ये गेलेलो आहे, पण आज तिथे काहीही नाही। तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत। त्याचं नाशिक मधल्या सुजाण नागरिकांनी जतन करणं शक्य नाही तर डॉक्युमेंटेशन तरी केलंय का, इथे फोटोग्राफर। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। नागपुर होटल रेडिसन ब्लू में पूर्व मंत्री आदित्य ठाकरे की मौजूदगी में एक सभा का आयोजन किया गया। पर्यावरण विदों ने नागपुर के अजानी इलाके में प्रस्तावित मल्टी मॉडल ट्रांसपोर्ट स्टेशन का विरोध शुरू कर दिया है। ठाकरे अजानी वन नाम से चल रहे आंदोलन में हिस्सा ले रहे पर्यावरण विदों के साथ बैठक का आयोजन होटल रेडिसन ब्लू नागपुर में किया गया था। त्यांनी आजजीवन तर मागच्या वेळेस बघितलंच होतं जेव्हा ते नागपूरला आले होते। आज त्यांनी सविस्तर सगळं ऐकून घेतलं।
जे काय मॅप्स आणि जे 550 एकरची जागाचे जे प्रकल्प आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना पूर्ण समजवलं. जितके आपले जेलची जागा आहे, FCI गोडाऊनचं सगळ्यांना सांगितलं किती मोठा ग्रीन कव्हर आहे, आपले फुफ्फुस आहेत ते आपल्या शहरातले, आणि 50,000च्या वर झाडं आहेत हे त्यांना आम्ही समजवलं. आणि पर्याय व्यवस्था आहे, पर्याय जागा जी खापरीला आहे. खरं तर ते जर तिथे केलं तर सगळ्या प्रकल्पांना एक सक्सेस रेट मिळेल असं आम्हाला वाटत होतं. म्हणून ते आम्ही त्यांना मांडलं. त्यांनी ते पूर्ण ऐकूनही घेतलं आणि ते एक परिषद करणार आहेत पर्यावरणाची. पुढल्या महिन्यामध्ये कदाचित ते तारीख ठरवतील आणि त्यांच्या ऑफिसकडून मग ते पूर्ण परिषद जी खास पर्यावरणाकरता होईल आणि जे विषय आहेत ते विषय सगळे जे आपले नागपूरचे विषय आहेत ते त्यांना पाठवायचे आहेत. आम्हाला पाठवल्यानंतर मग ते स्वतः येतील पुन्हा आणि ते असेंब्लीमध्ये पण हा विषय मांडणार आहेत हे त्यांनी कबूल केलेलं आहे. अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर MS न्यूज टी आज डाउनलोड करें। इंस्टा, ट्विटर, हाईकूक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.msnewstree.com पर। फिलहाल वक्त चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बनी रही MS न्यूज टीवी पर। नमस्कार।